इस्रायलवर जोरदार पलटवार केला। इराणनं स्टॉक एक्सचेंज आणि हॉस्पिटलवर हल्ला केला। त्यामुळे इस्रायलमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। परिणामी इस्रायलनं देखील जशास तसं उत्तर देत इराणमध्ये हाहाकार उडवून दिला। इराणनं केलेला हल्ला किती भीषण होता हे आकाशामधील विध्वंसाच्या रेषा पाहून स्पष्ट होतं। क्षेपणास्त्रांची मालिकाच इस्रायलच्या दिशेनं डागली गेली। ज्या ठिकाणांचा वेध या क्षेपणास्त्रांनी घेतला तिथे प्रचंड मोठा विध्वंस झाल्याचा दावा होतो। या जोरदार हल्ल्यांमुळे इस्रायलमधल्या नागरिकांना बंकरचा आधार घ्यावा लागेल। इराणनं तेल अवीव, जेरुसलेम आणि हायफा या शहरांवरती हल्ले केले। इराणनं सोरोका हॉस्पिटलवरती हल्ला चढवला। हॉस्पिटलवरती झालेल्या हल्ल्यानंतर तिथे धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळाले। जीव वाचवण्यासाठी नागरिकांची एकच पळापळ झाली। इराणच्या जोरदार हल्ल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले। जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी बंकरचा आसरा घेतला। जेरुसलेम, तेल अवीवमध्ये स्फोटांचे आणि सायरनचे आवाज ऐकायला येतात। त्यातच इराणचे विदेश मंत्री अब्बास अराकची यांनी मोठं वक्तव्य केलं। इस्रायलला इराणवर केलेल्या हल्ल्याचा पश्चाताप होईल असा थेट इशारा इराणनं आता दिलेला आहे। तर दुसरीकडे इस्रायलनंही इराणवरती आग ओकून मागे हटणार नसल्याचं दाखवून दिलं। इराणच्या खोंदाब अणुऊर्जा प्रकल्पाजवळ मोठा हल्ला करण्यात आला। हा परिसर इराणच्या अणु कार्यक्रमात महत्त्वाचा असल्यानं इस्रायलनं इथेच नेमका हल्ला करून जोरदार दणका दिलाय। मात्र या दोन देशातील युद्ध पश्चिम आशियातल्या मोठ्या संहारात रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे पश्चिम आशियासाठी धोकाही वाढलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी इराणला धडा शिकवण्याचा विडा उचललाय। ट्रम्प सोबत असो किंवा नसो इस्रायल थांबणार नसल्याचं नेतान्याहू यांनी परखडपणे सांगितलंय। इस्रायल इराण युद्ध लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय। इस्रायलनं इराणवरील हल्ले सुरूच ठेवलेत। इराणकडूनही इस्रायलवर पलटवार सुरू आहे आणि त्यामुळे हे युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललंय। मात्र इस्रायलला मदत करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मदतीचा हात आखडता घेतला। तर दुसरीकडे नेतान्याहू यांनी अली खोमेनींना योग्य तो धडा शिकवणार असल्याचं थेट वक्तव्य केलंय। जर अमेरिकेने त्यांना मदत केली तर त्यांना ही लढाई पटकन संपवता येईल, परंतु अमेरिका सध्या अशा प्रकारची मदत द्यायला तयार असेल असं काही वाटत नाही। तर त्याच्यामुळे आता या बॅकग्राऊंडवरती नेतान्याहू यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, अमेरिकेने मदत करेल किंवा नाही करेल, आम्ही इराणला धडा हा शिकवणारच। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्रायलला मदत होत नसली तरी त्यांनी नेक्स्ट वीक विल बी व्हेरी बिग असं वक्तव्य करून सस्पेन्स निर्माण केला। त्यामुळे इस्रायल इराण युद्धात अमेरिका थेट उडी घेणार आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला। ट्रम्प यांनी आधीच विनाशर्त शरणागतीचा पर्याय अली खोमेनींसमोर ठेवला होता। खोमेनींनी मात्र ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावून लावला। त्यामुळे दोन्ही देशांमधील युद्ध ठोस तोडगा निघाल्याशिवाय थांबणार नसल्याचं स्पष्ट झालंय। म्हणून असं वाटत होतं की लगेचच डोनाल्ड ट्रम्प हे या लढाईमध्ये उडी घेतील आणि इस्रायलला मदत करतील, कारण अजून इतक्या 7 दिवस लढाई चालू असून सुद्धा इस्रायलला
अनेक ठिकाणी जी शस्त्र लपवलेली आहेत इराणनी, ती तोडण्यामध्ये, ती फोडण्यामध्ये किंवा ती बरबाद करण्यामध्ये पुरेसं यश मिळालेलं नाही आहे. नेत्यानाहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय की या दोन्ही नेत्यांनी इराणच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबलं. मात्र अमेरिका जर या युद्धात उतरली तर इराणच्या बाजूने चीन आणि उत्तर कोरिया उडी घेऊ शकतात आणि असं झालं तर ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.